जय हिंद। हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक ॲडव्होकेट खतीब वकील। तारीख होती 30 मे 2026 वार शनिवार। त्या रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील मेरठ मेडिकल पोलीस ठाण्याला एक सूचना मिळाली की झीशान आणि शावेज हे दोघं एका तरुणीचं अपहरण करून तिला कारमधून पळवून नेत आहेत। पोलिसांनी विद्युत वेगानं कारवाई करून त्या कारला अडवलं आणि त्या कारमध्ये झीशान आणि शावेज हे दोघे एका तरुणीसोबत आपत्तीजनक स्थितीमध्ये आढळले। पोलिसांनी विद्युत वेगात कारवाई करून झीशान आणि शावेज विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला, परंतु त्या तरुणीनं पोलिसांसमोर जो जबाब दिला त्यामुळं पोलिसांची मती गुंग झाली। त्या तरुणीनं तिच्या जबाबामध्ये असं सांगितलं की नोकरीचं आणि पैशाचं आमिष देऊन एका नेत्यानंच स्वतः तिला शावेज आणि झीशान या दोघांना बलात्काराच्या खोट्या आरोपात गुंतवून त्यांच्याकडून रक्कम ₹10 लाखाची खंडणी वसूल करण्यासाठी त्या दोघांकडे पाठवलेलं आहे। पोलिसांनी त्या तरुणीच्या मोबाईलचं CDR तपासलं आणि CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली असता जे सत्य आढळलं ते अत्यंत भयानक आणि अविश्वसनीय असं होतं। त्या तरुणीला झीशान आणि शावेजकडे पाठविणारा तो नेता दुसरा तिसरा नव्हता, तर पोलिसांना तिच्या अपहरणाची सूचना देणाराच होता आणि त्या नेत्याचं नाव आहे गोरक्षक नकुल गुर्जर। गोरक्षक की गोराक्षस। जय हिंद।